आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. निसर्गानं आपलं वेळापत्रक बदललं की काय असं वाटायला लागलं आहे. निसर्गच लहरी का झाला याचं उत्तर शोधलं तर ते आपल्याच वर्तनात आढळतं. आपण प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली. आपण पृथ्वीला खणून खनिज बाहेर काढले आणि जिथे डोंगर होते, वृक्षराजी होत्या, तिथे आपण सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या. मग निसर्गाचा कोप तर होणारच. तेव्हा पुन्हा एकदा वृक्ष लागवडीचा संकल्प करूया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया कृषी नाटिका थेंब थेंब जीवन. लेखन आहे विजयकुमार ठेंगेकर. सहभागी कलावंत आहे प्रफुल्ल ठेंगेकर, सुमेध मुंगले, मृणालिनी दहीकर, शालिनी शेळके, प्रथमेश पडलवार, निलेश कांबळे, राहुल कंगाले, विजयकुमार ठेंगेकर आणि संगीत निर्देशन आहे चैत्रांगण ठेंगेकर यांचं. ज्येष्ठ संपायला आला, पण आबाळाचं काहीच ठरत नाही. पूर्वी या दिवसात काळे ढग दिसायला लागायचे. काय तात्या, पुन्हा आबाळशीच गप्पा सुरू केली वाटतंय. अरे, शेतकऱ्याचा पहिला सोबती आबाळच असतो. ते हसलं तर घर हसतं आणि ते रडलं तर संसार रडतो बाळा. काल मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाहिला, म्हणे 2 दिवसात पाऊस येईल. अंदाजावर शेती चालली असती तर किती बरं झालं असतं बाळा. तात्या, अहो तात्या, आधी चहा घ्या. रिकाम्या पोटी चिंता करून पाऊस पडत नाही बरं का. हो ग, तेही खरंच म्हणा. आजोबा, तुम्ही नेहमी म्हणता की पूर्वीचा पाऊस वेगळा होता. एवढा काय फरक आहे? बाळा, आमच्या तरुणपणी पाऊस वेळेवर यायचा. जूनमध्ये यायचा, सप्टेंबरपर्यंत थांबायचा. आता कधी महिनाभर गायब तर कधी 2 दिवसात महिनाभराचं पाणी. त्यालाच हवामान बदल म्हणतात. हवामान बदल. तुम्ही कॉलेजवाले सतत तोच शब्द वापरता, पण नेमकं होतं काय? पृथ्वीचं तापमान वाढतंय, जंगलं कमी होत आहेत, प्रदूषण वाढतंय. त्यामुळे पाऊस, तापमान आणि ऋतूचं चक्र बदलतंय. म्हणजे आपण अनुभवतोय ते खरंच आहे तर. हो बाबा, शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून त्याबद्दल सांगत आहेत. आता आम्हाला शास्त्र कळत नाही, पण उन्हाळा वाढलाय आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय हे मात्र खरंच दिसतंय बरं का. बरोबर बोललीस. राम राम मंडळी. राम 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 राम. काय म्हणताय? पावसाची वाट पाहताय ना? आणखी काय करणार?
माझं गेल्या वर्षीचं सोयाबीन आठवतं का? आधी पाऊस नाही, मग एकदम असा कोसळला की अर्ध पीक वाहून गेलं. आमच्या कापसाचंही तसंच झालं. कधी कधी वाटतं शेती म्हणजे नुसता जुगार झालाय. असं म्हणू नकोस बाळू, शेती जुगार नाही, पण परिस्थिती कठीण झाली आहे हे मात्र खरं. तात्या, तुमच्यासारखा अनुभव नाही म्हणून म्हणतोय. बँकेचं कर्ज, बियाणाचा खर्च, खतं, औषध आणि शेवटी आभाळाचा भरोसा नाही. फक्त शेतातच नाही, घरातला खर्चही दिवसेंदिवस वाढत चाललाय ना. आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही वेगळाच. पण बदलत्या परिस्थितीत नवीन उपाय शोधावे लागतील ना. उपाय? कोणते उपाय म्हणतेस? पाणी साठवणूक, नवीन पीक पद्धती, ठिबक सिंचन, हवामानानुसार नियोजन. हे सगळं पुस्तकात चांगलं वाटतंय ग. काका, पुस्तकातलं ज्ञान शेतात उतरलं तरच उपयोगाचं असतं. पूजा, तुझं बोलणं खरं आहे, पण आम्ही आयुष्यभर एकाच पद्धतीने शेती केली. अचानक बदल करणं सोपं नसतं. आजोबा, बदल न केल्याची किंमत आणखी मोठी असू शकते. मलाही तसंच वाटतं. गेली काही वर्ष सारखीच संकट येत आहे. हां, संकट तर येतात, मग काय करायचं? सगळ्यात आधी पाण्याचा विचार करायला हवा. बाबा, आमच्या महाविद्यालयात काल जलव्यवस्थापनावर व्याख्यान होतं. काय सांगितलं त्यांनी? भारतात अनेक भागात पावसाचं प्रमाण पुरेसं असतं, पण पडणारं पाणी साठवलं जात नाही. म्हणजे आपल्या गावात पाऊस पडतो, पण बहुतांश पाणी वाहून जातं. हो ना, हे खरंच आहे. जर तेच पाणी अडवलं तर विहिरी भरतील, भूजल वाढेल आणि उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहील. पण त्यासाठी काय करावं लागेल? शेततळे, बांध बंदिस्ती, नाला खोलीकरण, वृक्षारोपण. पूर्वी गावात मोठं तळं होतं. हो, आता अर्ध गाडाने भरलाय. म्हणूनच पाणी टिकत नाही. यावर्षी कोणतं पीक घ्यायचं काही समजत नाही. कापूस घ्यावा की सोयाबीन? आता हवामानावरही विश्वास राहिलेला नाही. पण एकाच पिकावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. म्हणजे विविध पिकं घ्या. तूर, हरभरा, भाजीपाला, फळझाडं, थोडं वैविध्य ठेवा. पूर्वी आमच्या वडिलांच्या काळात असंच व्हायचं. म्हणजे जुनं शहाणपण आणि नवीन तंत्रज्ञान दोन्ही लागणार. अगदी बरोबर. तात्या, आजची चर्चा ऐकून वाटतंय खरंच काहीतरी बदल करायलाच हवा. होय, फक्त पावसाला दोष देऊन पुरेसा उपयोग नाही. उद्या कृषी अधिकारी ग्रामपंचायतीत येणार आहेत. मग आपण सगळे जाऊया. मीही येणार. यावेळी नीट माहिती घेऊ. आणि त्यातून आपल्या शेतासाठी योग्य योजना ठरवू. हो, कारण आता फक्त पाऊस मागून चालणार नाही. पडणारा प्रत्येक थेंब जपावा लागेल आपल्याला. वरुण राजा पाऊस तर देईलच, पण त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे आता. बरोबर बोललीस सोनबाई. आता काळ बदलतोय आणि काळाबरोबर आपणही बदलायला हवं बरं. आहो तात्या, लवकर निघूया. ग्रामपंचायतीत बैठक 10 वाजता आहे. हो रे, मी तयारच आहे. यावेळी फक्त ऐकून काही घरी यायचं नाही, काहीतरी ठोस ठरवायचं आहे. हो हो, मी पण येते. शेतीचा प्रश्न फक्त पुरुषांचाच नाही बरं का, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो, म्हणून मलाही येणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आज महिलांनाही आपलं मत मांडायला हवं. ग्रामपंचायत सभा ठेवलेली आहे आज. सरपंचांनी सभा ठेवली? हो, हो. कशासाठी ठेवली? काहीच कळत नाही. विचारायला पाहिजे त्यांना. माहिती घ्यायला पाहिजे. मीटिंग हो, चला चला. कृषी अधिकारी पाहायचं येणार आहे का? म्हणे ते. हो का? हो. कशासाठी येणार आहे? बोलू आपण त्यांना. चला, हो, सरपंचांना बोलू. चला चला चला. चला 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 सर्व. चला. मंडळी, शांत बसा. आज आपल्या गावात कृषी विभागाचे अधिकारी श्री देशपांडे आले आहेत. हवामान बदल आणि व्यवस्थापन आणि शेतीतील नव्या उपाययोजनाबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम एक प्रश्न विचारतो. गेल्या 5 वर्षात पावसाच्या स्वरूपात बदल जाणवला आहे का? हो हो हो. हो 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 हो. बरं, काय बदल जाणवले आहेत?
पूर्वी पाऊस हळूहळू पडायचा, आता एकदम कोसळतो. कधी 15 दिवस गायब होतो तर कधी 2 दिवसात महिनाभराचं पाणी पडते. बरं, हेच हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वैज्ञानिक नियोजनही आवश्यक आहे. साहेब, आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे पाणी साठवा, आणि दुसरी जमिनीचं आरोग्य जपा, आणि तिसरी एकाच पिकावर अवलंबून राहू नका. साहेब, शेततळ्याबद्दल माहिती द्या. बघा, शेततळे म्हणजे शेतकऱ्यांची छोटी जलपेढी. पावसाचं पाणी त्यात साठवलं तर गरजेच्या वेळी उपयोग करता येतो. म्हणजे दुष्काळी परिस्थितीही पीक वाचू शकतं. हो, नक्कीच. तात्या, मला वाटतं आपण शेततळ करावं. माझ्याही मनात तेच आहे. पण कर्जाचं काय? काही अनुदान मिळेल, बाकी आपण हळूहळू करूच. दीर्घकालीन फायदा बघितला तर हा खर्च नाही, गुंतवणूक आहे. तुम्ही सुरुवात केली तर मीही मागे राहणार नाही. अरे बापरे, आज आभाळ बरंच भरून आलंय. हो, पण आता ढग पाहिले की आनंदाबरोबर चिंता पण वाटते ग. का बरं? कारण पाऊस येईल का नाही यांची चिंता एक, आणि आला तर किती पडेल याची दुसरी. अरे, सुरुवात झाली बहुतेक. अरे देवा, यावेळी तरी पाऊस चांगला पडू दे बाप्पा. गजानन, ए गजानन, जरा बाहेर ये. काय झालं? नाल्याले जोराचा पूर आलाय, पाणी थेट वाळून जात आहे. चल चल चल, आपण बघून येऊ. बापरे, किती पाणी आहे. आणि हे सगळं काही तासामध्ये वाहून जाणार. याच पाण्याचा थोडासा भाग जरी अडवला तरी किती फायदा होईल. आज प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतंय. पूर्वी आम्ही पावसाला वरदान म्हणायचो, आता त्याचं नियोजन केलं नाही तर ते संकटही ठरू शकते. तात्या, आता मला खात्री पटली, काहीतरी बदल करायलाच हवा. अरे हो रे बाळा, पावसाला दोष देण्यापेक्षा पाण्याचा उपयोग कसा करायचा हे शिकायला हवं आपल्याला. मंडळी, गेल्या पावसात आपण सगळ्यांनी पाहिलं की किती पाणी वाहून गेलं. त्यामुळे गावात जलसंधारणाची मोहीम राबवण्याचा प्रस्ताव आहे. कसली कामं करायची? नाला खोलीकरण, गाळ काढणे, बांधबंदिस्ती, वृक्षारोपण आणि शेततळ्यांना प्रोत्साहन. यासाठी श्रमदान करावं लागेल का? हो, शासनाच्या योजना आहेतच, पण गावाचा सहभागी तितकाच महत्त्वाचा आहे. पण मी काय म्हणते, महिला बचत गट सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतील का? युवक मंडळीही तयार आहेत. मी तर पहिल्याच दिवशी येणार. आपण वर्षानुवर्ष पावसाची वाट पाहिली, आता पाणी जपण्याची वेळ आली आहे. अरे वा, आज तर ग्रामसभेत खूप उत्साह दिसत आहे. हो, अनेक वर्षांनी गाव एखाद्या विषयासाठी इतकं एकत्र दिसतंय. कारण हा प्रश्न प्रत्येकाचाच आहे. पाणी नसल्यावर जात, धर्म, श्रीमंत, गरीब असं काहीच उरत नाही. तात्या, उद्या शेततळ्याची जागा मोजायला माणूस बोलावतो. खरंच? हो, सुरुवात तर करायलाच हवी. ही सुरुवात फक्त आपल्या शेताची नाही तर विचाराची आहे. आणि लक्षात ठेवा, बदल एका दिवसात होत नाही, पण पहिलं पाऊल उचलल्याशिवाय बदल कसा होणार? यावेळी मात्र आशा वाटते आहे. कारण आता आपण फक्त पावसाची वाट पाहत नाही, त्यासाठी तयारीही करत आहोत. बरोबर.
संकट मोठं असलं की माणसाची जिद्द त्याहून मोठी असते. चला गावकऱ्यांनो, आजपासून आपल्या जलसंधारण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. आपण अनेक वर्ष पावसाची वाट पाहिली. आता पडणारा प्रत्येक थेंब अडवायचा आहे. सरपंच, एवढी माणसं एकत्र पाहून मनाला बरं वाटतंय. होय, कालपर्यंत हा प्रश्न फक्त प्रत्येक शेतकऱ्याचा वाटत होता. आज तो संपूर्ण गावाचा झाला आहे. आणि हो, महिला बचत गटातील सगळ्या बाया आल्या आहेत. आम्ही हे काम करणार बरं का. युवक मंडळातील मुलंही सकाळपासून हजर आहेत. हो, हीच खरी ताकद आहे गावाची. संकट जेव्हा सगळ्यांचं असतं ना, तेव्हा उपायही सर्वांनी मिळून शोधायचा असतो. खूप छान. आज आपल्या नाल्याचा गाळ काढतो आहोत. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. साहेब, पूर्वी अशी कामं नियमित होत होती का? हो, पण हळूहळू दुर्लक्ष झालं. आता पुन्हा त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. साहेब, हवामान बदलामुळे पुढे परिस्थिती अजून कठीण होईल का? हो, संभावना आहे. तापमान वाढ, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यांचा परिणाम वाढू शकतो. पण योग्य नियोजन केलं तर नुकसान कमी करता येतं. म्हणजे लढाई कठीण आहे, पण अशक्य नाही. अगदी बरोबर. पूजा, इकडे जरा. काय झालं बाबा? हे बघ, शेततळ्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. वा, खूप छान दिसतंय. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला थोडी शंका होती, पण आता वाटतंय हे आधीच करायला हवं होतं. हां तात्या, नवीन गोष्ट स्वीकारायला वेळ तर लागतोच ना. तुमचं पाहून मीही अर्ज केला आहे. हा, छान केलंस. खरं सांगू, आधी वाटायचं हा सगळा सरकारी प्रचार आहे, पण आता स्वतःच्या डोळ्यांनी फायदा दिसायला लागला आहे. पहा पहा, पुन्हा पाऊस सुरू झालाय. हो, पण यावेळी मनात आधीसारखी घबरावट नाही. कारण यावेळी पाणी साठवण्यासाठी आपण तयारी केली आहे. बाबा, शेततळ्यात पाणी साचायला सुरुवात झाली. खरंच? अरे वा, बघता बघता अर्ध भरलं सुद्धा. हे दृश्य पाहण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहिली रे. राम राम तात्या. राम राम. काय म्हणतोस बाळू? माझ्या विहिरीत यंदा अजूनही पाणी आहे. वा वा वा, ही तर आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी दसऱ्यालाच तळ दिसायला लागला होता. बाळू, आमच्याही शेततळ्यात अजून पाणी आहे. त्यावर भाजीपाल्याचं पीक घेतलंय. हो, यंदा घर खर्चालाही हातभार लागणार आहे. म्हणूनच म्हणतात, पाणी म्हणजे फक्त शेती नव्हे, पाणी म्हणजे अर्थकारण, आरोग्य आणि भविष्य. मंडळी, एक आनंदाची बातमी आहे. काय काय काय? जिल्हा प्रशासनाने आपल्या गावच्या जलसंधारण उपक्रमाचं कौतुक केलं आहे. येत्या महिन्यात इतर गावांचे प्रतिनिधी आपल्या कामाची पाहणी करायला येणार आहेत. अरे वा 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 वा. अरे वा, हे तर सगळ्या गावाचं यशच म्हणावं लागेल. हो, कुणा एकाच नाही. यातून एक गोष्ट सिद्ध झाली, समस्या कितीही मोठी असली तरी सामूहिक प्रयत्न त्याहून मोठे असतात.
आज बसताना मनाला एक वेगळं समाधान वाटतंय. तर ते समाधान का बरं? कारण काही महिन्यापूर्वी आपण फक्त चिंता करत होतो. आज उपायांचा मार्ग दिसतोय बाळा. तात्या, अजून खूप कामं बाकी आहेत. हो रे, पण दिशा तर मिळाली आहे ना. आजोबा, आमच्या महाविद्यालयात मी आपल्या गावाचा अनुभव सांगितला. मग सगळ्यांना खूप आवडला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावातही असे उपक्रम राबवण्याचा विचार व्यक्त केला. अगं पूजा, म्हणजे आपल्या छोट्याशा प्रयत्नांचा परिणाम दूरवर पोहोचतो आहे, हो की नाही? तात्या, एक गोष्ट सांगू? कोणती गोष्ट म्हणतोस रे? पूर्वी मला वाटायचं शेती म्हणजे फक्त नशिबाचा खेळ, पण आता वाटतं नियोजन, विज्ञान आणि एकजूट याचंही तितकंच महत्त्व आहे. बरोबर बोललास. पाऊस आपल्या हातात नाही हे खरं, पण पडलेल्या पावसाचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. आणि हवामान बदलाची समस्या जरी मोठी असली तरी आपण हात टेकून बसायचं नाही. हो, झाडं लावणे, पाणी वाचवणे, मातीचे आरोग्य जपणे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे, हे सगळं प्रत्येकानं केलं पाहिजे. माझे वडील म्हणायचे, जमीन आणि पाणी यांची काळजी घेतली तर ते पिढ्यानपिढ्या आपली काळजी घेतात. हो ना तात्या, आपल्या जुन्या पिढीतली लोक किती खरं बोलत होते ना. आजच्या पिढीने हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायलाही मदत होईल. चला सर्वजण आज एक संकल्प करूया. तात्या, कसला संकल्प? अरे, पडणारा प्रत्येक थेंब जपू, झाडं लावू, पाणी सुद्धा वाचवू आणि आपल्या गावाला अधिक समृद्ध बनवू. तात्या, मी तयार आहे. आणि हो तात्या, मीही तयार आहे. मी सुद्धा. आणि मीही. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्य घडवा. लक्षात ठेवा, पाण्याचा प्रत्येक थेंब हा निसर्गाचा आशीर्वाद आहे. त्याची जपणूक केली तरच शेती टिकेल, गावही टिकेल आणि हो, जीवनही फुलेल बरं का. हो हो, जीवनही फुलेल. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण कृषी नाटिका ऐकलीत. थेंब थेंब जीवन. लेखन होतं विजयकुमार ठेंगेकर यांचं. सहभागी कलावंत होते तात्या प्रफुल्ल ठेंगेकर, गजानन सुमेध मुंगले, सुनीता मृणालिनी दहीकर, पूजा शालिनी शेळके, बाळू प्रथमेश पडलवार, सरपंच निलेश कांबळे, कृषी अधिकारी राहुल कंगाले, गावकरी विजयकुमार ठेंगेकर आणि संगीत निर्देशन होतं चैत्रांगण ठेंगेकर यांचं. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.